पुढची बातमी पाहूयात। उरुळी कांचनमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा आता अडवण्यात आलेला आहे। उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षी याच मार्गावरून पालखी घेऊन न गेल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवली आहे। विश्वस्त आणि उरुळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला। दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले। ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न ते करतायत। पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून आता यवतच्या दिशेने मुक्कामी चालली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या सोबत आहे। मिकी, सध्या वातावरण काय उरुळी कांचनमध्ये? सिद्धेश, जर आपण बघितलं तर संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। अर्थात हे जे सोलापूर महामार्ग आहे तिथून ही पालखी जात असते। मात्र उरुळी कांचन या ठिकाणी ही पालखी ग्रामस्थांकडून आता अडवण्यात आलेली आहे। खरं तर जे नगाडा आहे जे पालखीच्या पुढे चालत असतं त्याला सुरुवातीला अडवण्यात आलं, कारण दरवर्षी ज्या मार्गावरून पालखी जाते आणि जिथं थांबते तिथं न थांबवता ही पालखी थेट पुढे नेण्यात आली। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून पालखीच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली होती। लाखो लोक, हजारो लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी जमलेली होती। त्या मार्गावरून न घेता पालखी सरळ पुढे नेण्यात आली। त्यामुळे जे ग्रामस्थ आहेत काहीशे नाराज झालेले आहेत, ते तिथं आंदोलन करायला सुरुवात केली आहे। एवढंच काय तर पालखीचा जो नगाडा असतो त्याला देखील त्यांनी तिथून रोखून धरलेलं होतं, पालखीला रोखून धरलेलं होतं। पोलीस घटनास्थळी दाखल झाले मोठ्या संख्येने आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करत ही पालखी आता हळूहळू पुढे प्रस्थान करत आहे। मात्र ग्रामस्थ कुठेतरी नाराज आहेत आणि ते तिथंच बसून आंदोलन करतायत। ज्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली होती या पालखीच्या स्वागतासाठी ती कुठं तिथून न नेता, त्यामुळे काहीशे नाराज या ग्रामस्थांमध्ये नाराजगी पाहायला मिळते आणि काहीशे आक्रमक सुद्धा दिसत आहेत। मात्र आता पोलीस मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मिकी, या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? अगदी स्वतः वरिष्ठ पोलीस या ठिकाणी SP सुद्धा जे पंकज देशमुख आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ग्रामस्थांचं समजूत ते काढण्याचा प्रयत्न करतायत। जरी पालखी इथं न थांबली तरी पुढे जवळच विसावा आहे, त्या ठिकाणी पालखी नक्कीच थांबणार आहे। आपण तिथं जाऊ शकतो दर्शनाला, काही वेळ तिथं आपण जर पाहिजे असेल तर अधिक वाढून घेऊ। मात्र अशा पद्धतीने पालखीला रोखून धरणं हे चुकीचं आहे आणि असं जर असेल तर आम्हाला पुढे पावलं देखील उचलावी लागतील। परंतु आता जर आपण बघितलं तर ग्रामस्थांनी समजत नक्कीच आता पुढे प्रस्थान करते। नक्कीच मिकी, धन्यवाद मिकी, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर आपण बघतोय की ग्रामस्थांनी ही पालखी अडवलेली आहे। उरुळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखीचा हा नगारा अडवलेला आहे। दरवर्षी याच मार्गावरून पालखी न गेल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। तसंच पोलीसही आता या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।